अजित पवारांच्या विमानात स्फोटकं नव्हती. वैमानिक आणि सहवैमानिक अचानक बदलले नाहीत. विमान अपघाताबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी माहिती दिली. झिरो एफआयआर कुठेही नोंदवला जाऊ शकतो असं म्हणत रोहित पवारांनी फडणवीसांचा दावा खोडून काढलाय. झिरो एफआयआर कुठेही नोंदवला जाऊ शकतो असं म्हणत रोहित पवारांनी फडणवीसांचा दावा खोडून काढला. सुनेत्रा पवारांच्या पत्रामुळे मोठी खळबळ माजल्याचं सध्या पाहायला मिळतंय. सुनेत्रा पवारांच्या पत्रानं राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये खळबळ निर्माण केली. 28 जानेवारी नंतरचा निवडणूक आयोगाचा पत्रव्यवहार वैध धरू नये असं म्हटलेलं आहे. सोलापुरात भोंदूबाबा खरात विरोधात मनसे आक्रमक झाली आहे. भोंदूबाबा अशोक खरातला फाशी द्या अशी मागणी मनसेनं केली आहे. खरात प्रकरण फडणवीसांना ऑक्टोबरमध्ये कळालं, मग त्यांनी मार्चपर्यंत प्रकरण रेंगाळत का ठेवलं असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर झाले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी ही माहिती दिली. या सुधारणेमुळे मंत्रालयावरील अधिकचा भार कमी होणार असून जमिनीचे शर्तभंग वाद नियमित करण्याचे अधिकार आता जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना असतील. पुरावा संपवण्यासाठी कदाचित खरातचा एन्काउंटर होईल अशी शंका विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केली आहे. अशोक खरातनं पहिली हत्या पत्रकाराची केली असा गौप्यस्फोट जितेंद्र आव्हाडांनी विधानसभेत केला. पोलिसांकडे खरातला वाचवण्याचा प्रयत्न होतोय असंही आव्हाड म्हणाले.